के बारे में हम सब उनको जानकारी देना चाहते हैं लोगों को। ऐसे हमारी टूर है और हमारा यही उसका कारण यही है कि लोगों ने वापस हमें मौका देने की हम विनती करने वाले हैं, उनको रिक्वेस्ट करने वाले हैं, क्योंकि आखिर तो जब वोटिंग हो जाता है तो मतदार उनका अधिकार ज़्यादा रहता है, लेकिन उनको पिछले दफा पार्लियामेंट के चुनाव में एक हमारे महाराष्ट्र में ऐसा हुआ था, अपोजिशन वालों ने एक नैरेटिव सेट किया था कि ये संविधान बदलने वाले हैं, ये रिजर्वेशन निकालने वाले हैं। ऐसे कुछ नैरेटिव सेट करके उन्होंने लोगों को गुमनाम बनाया और लोगों ने उनके ऊपर विश्वास रखा और उसकी बहुत बड़ी कीमत हमारे महायुति को चुकानी पड़ी। इस दफा वैसा न हो। कोई भी नैरेटिव अगर अपोजिशन वालों ने नया कोई इशू निकाला तो उसके बारे में सही क्या है वो जानकारी हम देना चाहते हैं और उसी हिसाब से हमने ये जनसम्मान यात्रा शुरू की है। कल उद्धव ठाकरे जी दिल्ली गए थे, राहुल गांधी को मिले, सोनिया गांधी को मिले, इंडिया आघाड़ी की बैठक हुई। क्या लगता है कितना नहीं, वो उनका अधिकार है ना। आखिर क्या है, हमारे यहाँ महाराष्ट्र में महायुति वर्सेस महाविकास आघाड़ी। महाविकास आघाड़ी उनकी तरफ से कोशिश करेंगे, हम हमारी तरफ से कोशिश करेंगे। हर एक की कोशिश यही रहेगी कि ज़्यादा से ज़्यादा सीटें हर एक की कैसे आनी चाहिए, उसके बारे में सब अपना अपना काम कर रहे हैं। उद्धव ठाकरे जी कहते थे कि महाराष्ट्र दिल्ली के सामने झुकता है, लेकिन अभी वो भी दिल्ली गए हैं। उसके बारे में सभी मुझे कुछ भी बात नहीं करनी है, लोग सब देख रहे हैं। हम जो करते हैं वही कहना चाहते हैं, हम दूसरा कुछ कहने की हमें जरूरत नहीं है। और दूसरों के ऊपर कुछ एलिगेशन करने की, उनको जो सही लगता है वो उन्होंने करना चाहिए, हमें जो सही लगेगा वो हम करेंगे। दादा, मराठीत सांगा का आजपासून जनसंवाद यात्रा नाशिकमध्ये चालू होते, कसा प्रतिसाद भेटतोय तुम्हाला, काय सांगणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जन सन्मान यात्रा सुरू केलेली आहे। आजपासून आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे। महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना ज्या महत्त्वाच्या योजना कालच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही सादर केलेल्या आहेत, त्याबद्दलची माहिती ही आम्हाला शेतकऱ्यांना द्यायची, ही आम्हाला आमच्या बहिणींना द्यायची, मायमाऊलींना द्यायची, आमच्या मुलींना द्यायची, आमच्या युवतींना देखील काही योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती द्यायची। आणि साधारण आम्ही सरकारमध्ये काम करत असताना अनेक वर्ष मागच्या कोणी निर्णय घेऊ शकले नाही। उदाहरणार्थ आरटी असेल, जसं आम्ही सारथी, महाज्योती, बार्टी या संस्था काढून त्या घटकाला त्याच्यातनं न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तशा प्रकारे आम्ही मायनॉरिटीच्या करता, अल्पसंख्याक समाजाच्या करता काल मार्टीची स्थापना कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली आहे। त्याच्या आधी आरटी म्हणून आमच्या मागासवर्गीय मातंग समाजाच्या करता आम्ही ती संस्था काढलेली आहे। अशा पद्धतीनं समाजातल्या प्रत्येक घटकाला हे सरकार आपला पण विचार करतंय, अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि त्याच्यातनं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेतनं आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे। महाविकास आघाडी मराठा आरक्षण एक नवीन अजेंडा तयार करताय का, नरेटिव्ह तयार करताय मराठा आरक्षण येण्याच्या इलेक्शनवरती? नाही, त्या संदर्भामध्ये त्यांना जी भूमिका मांडायची ते मांडू शकतात। आम्हाला जे सांगायचं ते आम्ही सांगू इच्छितो। आम्हाला कुणालाही त्याच्यामध्ये नाराज करायचं नाही, दुखवायचं नाही। सगळ्या घटकाला आम्हाला पुढे घेऊन जायचं। आम्ही ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस त्यांनी पण 18 पगड जाती 12 बलुतेदारांनाच बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली होती आणि नंतर शाहू फुले आंबेडकरांनी पण त्यांच्या काळामध्ये त्याच गोष्टीचं समर्थन केलं आणि समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला। तोच विचार आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढे नेतोय। मराठा आरक्षण याच्यावरती राजकारण कधी थांबेल, काय विषय होईल याच्यावरती? त्या संदर्भामध्ये प्रत्येकाला जे काही योग्य वाटतं ते आपली भूमिका मांडतात।
त्याबद्दल कुणाचाच विरोध असण्याचं कारण नाही. अनेकदा सभागृहामध्ये देखील एकमताने याबद्दलचे निर्णय झाले. सर्व राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, सभागृहाने एकमताने पाठिंबा दिला. वेळोवेळी निर्णय घेतले गेले, मागेही घेतले गेले, मधल्या काळामध्ये घेतले गेले, आताच्या काळामध्ये घेतले गेले. परंतु काही निर्णय घेतल्यानंतर दुर्दैवाने हायकोर्टात टिकले नाही, काही निर्णय हायकोर्टात टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. अशा प्रकारच्या घटना मागच्या साधारण 10-1 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या आहेत. हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आमचा हाच प्रयत्न आहे की जे काही द्यायचंय ते देत असताना ते समाजाला मिळालं पाहिजे, त्याबद्दल कुणाचं दुमत नाही. परंतु त्याच्यातनं ते देत असताना इतरांच्यावरही कुठं नाराजी राहता कामा नये, ह्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय. शीट शेअरिंग कशी केली जाईल, त्याचा फॉर्म्युला काय ठरला जाईल? शीट शेअरिंग साधारण आता आमच्या तिन्ही पक्षाकडे ज्या ज्या जागा आहेत त्या जागा त्यांच्याकडं ठेवल्या जातील. पण जर काही सिटिंग जागा एक्सचेंज करायच्या असतील तर त्याही प्रकारचं तयारी, मानसिकता ही तिन्ही पक्षांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठेवलेली आहे. आता त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिलेलं आपल्या पाहण्यात येईल. तर अजित पवार यांची ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात. ही जनसन्मान यात्रा ही सर्वसामान्यांना आम्ही संविधानचा मान राखणारे, संविधानाचा आदर करणारे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनेचा, कायद्याच्या नियमाचा पालन करणारे लोक आहोत. आम्हाला असं वाटलं की आपण आता थांबलं नाही पाहिजे. आम्हाला ज्या योजना द्यायच्या होत्या त्या आम्ही जाहीर केल्या. योजनांची कार्यवाही चालली आहे. लाभार्थी फॉर्म भरून देत आहेत, तेही काम चाललेलं आहे. कधीतरी कुठंतरी थोडंसं अडचण येते, परंतु ती कशी ताबडतोब दूर करता येईल हाही प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. ऑनलाईन असल्यामुळं कधी खूप मोठ्या प्रमाणावर जर अर्ज भरले गेले तर कधी कधी तिथं अडचण निर्माण होते. त्याकरता ह्याच्यातनं कुणीही वंचित राहू नये. जे नियम आहेत त्या नियमाच्या बाहेरचा कुणी लाभार्थी त्याच्यामध्ये येऊ नये. खरोखरी ज्या घटकाच्या करता आम्ही लाभ देतोय त्या लाभार्थीला तो लाभ मिळावा. आणि हे देत असताना सर्व जाती धर्माच्या आमच्या बहिणींना, मायमाऊलींना, आमच्या मुलींना आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे. थँक्यू दादा.